नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसिसवर मी एंट्री प्लॅनिंग कशी करतो हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण पाहिलं तर मार्केट हे बऱ्याच दिवस झालं हे डाऊन ट्रेंड मध्ये आहे. साधारणतः 29 मे पासून ते 7 जून पर्यंत मार्केट हे डाऊन ट्रेंडला होतं, बट मार्केटने 7 जूनला घेतलाय सपोर्ट. आता तुम्ही म्हणाल की या जागेवरती मी सपोर्ट कोणत्या बेसिसवर हे केला, ड्रॉ केला, तर तुम्ही 4 आवर टाइम फ्रेम मध्ये जर नीट पाहिलं तर हा सपोर्ट मी आधीच ड्रॉ करून ठेवलेला आहे. बिकॉज मार्केट ज्यावेळी मागच्या वेळेस डाऊन ट्रेंड होतं आणि त्यानंतर मार्केटने घेतला सपोर्ट, त्या ठिकाणी आपण सपोर्ट ड्रॉ केला आणि तो सपोर्ट आपण सरळ पुढे एक्सटेंड केला आणि बरोबर मार्केट परत त्याच ठिकाणी येऊन मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे मी आता अपसाइड साठी एंट्री प्लॅनिंग करणार. तर आता आपण जाऊया 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये. बिकॉज जरी तुम्ही ट्रेंड हा 4 आवर मध्ये पाहत असाल तर तुमची एंट्री ही 5 मिनिट किंवा 15 मिनिट मध्ये झाली पाहिजे. नॉर्मली माझी एंट्री ही 5 मिनिट और 15 मिनिट मध्येच असते. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता की आपण 4 आवर मध्ये सपोर्ट पाहिला होता. आधी सपोर्ट आपण ड्रॉ करू. ठीक आहे सपोर्ट. आता हा मी सपोर्ट ड्रॉ केला. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये तुला कसं समजलं की ट्रेड प्लेस करायचा म्हणून, की कधी प्लेस करायचा हे कधी समजलं, राईट? तर त्याचं उत्तर असेल की मार्केटने एका वेळेस सपोर्ट घेतला, चला तुमचा हा ट्रेंड सुटला. बिकॉज हे फिक्स नव्हतं ना, मार्केट इथून इकडं जाऊन मार्केट खाली पण जाऊ शकत होतं, त्यामुळे हे फिक्स नव्हतं. ठीक आहे, हा ट्रेंड तुमचा सुटला, बट मार्केट जेव्हा सेकंड टाइम त्या ठिकाणी आलं त्यावेळी तुमची एंट्री बनते. आता तुम्ही म्हणा यामध्ये पण ॲक्युरेट एंट्री कशी करायची की मार्केट आता वर जाईल. तर यामध्ये कसं बघा, हा झाला आपला सपोर्ट. ओके, हा आपला सपोर्ट झाला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की मार्केटने इथे छोटीशी रिट्रेसमेंट बनवली आहे. तुम्ही पाहू शकता की मार्केटने जे छोटीशी रिट्रेसमेंट बनवली आहे, त्या रिट्रेसमेंटला मी थोडीशी एक्सटेंड करतो. आता मार्केट जेव्हा ग्रीन कॅन्डलने या ब्रेकआउट देते तेव्हा माझी एंट्री होते. माझा स्टॉप लॉस हा स्विंगच्या खाली, माझं टार्गेट नॉर्मली तुम्ही किती होल्ड करताय त्यावरती बेसिस आहे. मार्केटने तसं पाहिलं तर टॉप आपल्याला 1200 पॉईंट दिलेत. नॉर्मली जर ह्युमन सायकोलॉजीनुसार तुम्ही किंवा तुमच्या टार्गेटनुसार 1000 पॉईंट तुम्ही कॅप्चर केले की ट्रेड तुम्ही एक्झिट करायला पाहिजे. हा माझा टार्गेट असतो. तुमचा टार्गेट तुम्ही तुमच्या कॅपिटलनुसार ठरवू शकता. तर हा झाला पहिला ट्रेड. आता तुम्ही बोलाल की हा ट्रेंड कसा कॅप्चर केला असतो, राईट? तर आता मी हा ट्रेंड एक्सप्लेन करतो. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी एक सपोर्ट बनला, राईट? आता हा सपोर्ट बनला, पण तुम्ही म्हणाल की एकदा मार्केटने सपोर्ट घेतला, ठीक आहे, हा ट्रेंड तुमच्याकडून सुटला, बट त्यानंतर मार्केटने इथे एकदा सपोर्ट घेतला, त्यानंतर तुम्ही इथे एंट्री केली पण तुमचा स्टॉप लॉस उडाला. त्यानंतर तुम्ही परत इथे एंट्री केली, परत तुमचा स्टॉप लॉस उडाला. असं का झालं? तर तुमची परफेक्ट एंट्री नव्हती. आता मी इथे काय प्लॅनिंग करणार, नॉर्मली मार्केटने इथे एक रेजिस्टन्स लेवल बनवला. मार्केट एकदा, दोनदा, तीनदा और चौथ्या वेळेस मार्केट परत खाली आले. म्हणजे मार्केट जोपर्यंत या लेवलला तोडणार नाही किंवा ब्रेकआउट देणार नाही तोपर्यंत मी अपसाइड साठी एंट्री करणारच नाही. आणि माझी एंट्री प्लॅनिंग झाली ती या ठिकाणी मी एंटर करणार. त्यानंतर इथून तुम्ही पाहू शकता की नॉर्मली तुम्हाला 1000 पॉईंट भेटलेले आहे. तर याप्रमाणे मी रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या बेसिसवर माझ्या एंट्री प्लॅनिंग करतो. आणि फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्सच नाही तर त्या ठिकाणी अजून काही गोष्टी असतात त्या सुद्धा तुम्हाला इम्प्लिमेंट कराव्या लागतात. आणि ती सिरीज फॉलो करा, पूर्ण बघा. जर तुम्हाला हेल्पफुल वाटली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.